नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वृषाली वनराव तुम्हा सर्वांचं बाला भैया ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती इंग्लिश ऑफिशियल या चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. बघा मित्रांनो, तुमची इंग्रजीची तयारी तर खूप भारी होत असेल, हो की नाही? व्हायलाच पाहिजे, कारण बालाजी सर आहेत आणि खूप मेहनतीने, खूप ताकदीने, अभ्यासपूर्ण रीतीने ते विविध व्हिडिओ कंटेंट तयार करतात आणि ते तुमच्या समोर आणतात, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात, राईट? सो अजूनपर्यंत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी चॅनलला लवकर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. आणि आजचा ह्या व्हिडिओचा जो पर्पज आहे, म्हणजे मी या व्हिडिओसाठी आज काय आलेली आहे, जसं तुम्हाला दिसतंय की वनरक्षक भरती 2026 होणार आहे असं आकृतीबंध गेलेला आहे, म्हणजे तयार झालेला आहे आपला. आणि रिक्त जागा, हो की नाही, वनरक्षकच्या 966 रिक्त जागा आहे. काय घटना घडली होती साधारणपणे महिनाभरापूर्वी, म्हणजे ह्या महिन्याच्या सुरुवातीला काय आपले जे वनमंत्री आहेत डॉक्टर गणेश नाईक, ओके, तर त्यांनी असं सांगितलेलं, त्यांना हिवाळी अधिवेशनात प्रश्न विचारला की वनरक्षक भरतीचं काय झालं. ओके, तर वनसेवक वनरक्षक दोघांमधला डिफरन्स सांगतेच आहे, पण 966 जागा रिकाम्या आहेत असं त्यांनी आपल्याला कळवलं होतं. ओके, मग आता ह्या 966 जागांसाठी लवकरच ऍड येईल. प्रोसेस असते बघा, शासकीय जी सेवा असते, शासकीय ज्या नोकऱ्या असतात त्यांची एक प्रोसेस असते. त्या प्रोसेसनुसार बघितलं, सगळ्यात पहिले सेवा प्रवेश नियम ठरतात. ओके, नियम ठरले की जागा ठरतात, आकृतीबंध ठरतो, बजेट ठरतं, मग कोण घेणार, म्हणजे कोणाकडे परीक्षा द्यायची, मग त्याच्यानुसार मागणी शासनाकडे जाते, मग शासनाने अप्रुव्हल दिलं की त्याची जाहिरात तयार होते, बरोबर? म्हणजे आकृतीबंध पर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आता पुढच्या ज्या पायऱ्या आहेत ना त्या जास्त नाही. आता 966 पदं रिक्त आहेत हे पण क्लिअर असल्यामुळे, म्हणजे ऍड जशी मागणी जाईल तशी लगेच ऍड पण येईल, बरोबर? ह्या सगळ्या वेळेच्या विळख्यात बाळांनो आपला अभ्यास करायचा कुठेतरी मागे राहून जाऊ शकतो, आणि त्याला आपल्याला जर का वनरक्षकचं काम लवकरात लवकर करायचं असेल तर हा व्हिडिओ मी आता इथे तयार केलेला आहे. ठीक आहे, संपूर्ण माहिती बघून घ्या, सगळ्या डिटेलिंग्स टाकून दिलेल्या आहेत. हा बघा, काय काय सांगणार आहे माहिती तुम्हाला मी. पात्रता काय आहे, पगार, प्रमोशन, परीक्षा पद्धती काय असणार आहे, निवड पद्धत, मैदानी चाचणी आणि कामाचं स्वरूप, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तयार आहात? चलो लेट स्टार्ट. पहिलं बघा, वनरक्षक म्हणजे काय, म्हणजे या पदाचं काय आहे. हा, तर बघा, एक महत्वाची गोष्ट, वन विभागातील हे काय आहेत, गट क संवर्गातील ही पदं आहेत. काय आहे? गट क संवर्गातील पद. हा, काय काम करतं, तर जंगलाचं संरक्षण करणं, वनस्पतींना संवर्धन करणं, जंगल संरक्षण, वन्यजीव संरक्षण, अनधिकृत वृक्षतोड रोखणे आणि शासनाच्या ज्या काही विविध वन विभागातल्या ज्या योजना आहेत त्या किंवा जे प्रकल्प आहेत त्यांची अंमलबजावणी करणं. ओके, वनरक्षक हे सगळं काम करत असतो. आता तुम्ही बघाल, वनसेवकच्या अप्रॉक्सिमेटली बाळांनो 12,900 काहीतरी जागा वगैरे आहेत. ओके, मग वनसेवक काय आहे, अजूनपर्यंत महाराष्ट्रात वनसेवक या पदाची भरती झालेली नाही. ती 10वीच्या आधारे होणार आहे, हे 12वीच्या आधारे होणार आहे. क्लिअर? वनसेवक हा वनरक्षकाला मदतनीस म्हणून असतो. सो त्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन पुन्हा एकदा. ठीक आहे, पहिल्यांदा 12वी शिक्षणाच्या आधारे. ओके, खूप इंटरेस्टिंग आहे हा व्हिडिओ, खूप डिटेलिंग वाचा याच्या पात्रता वगैरे. ओके, म्हणजे ऐका, वाचा म्हणजे ऐका, तुमच्या नोंद करून ठेवा. तुम्ही स्वतः एलिजिबल असाल देन वेल अँड गुड, पण नसाल तर तुमच्या घरातले, आजूबाजूतले मित्र, आप्तेष्ट, प्रिय सखी, सखा जे कोणी असेल तर त्यांना तुम्ही सजेस्ट करू शकता, बरोबर आहे? सो त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. बघा, आता सगळ्यात महत्वाचा, शैक्षणिक पात्रता काय, बरोबर आहे? शैक्षणिक पात्रता काय आहे समजून घ्या. मी नीट वाचते आणि एक्सप्लेन पण करते. बघा, उमेदवाराने विज्ञान किंवा गणित, बघा उमेदवाराने, एकच मिनिट हा बाळांनो, हा बघा, विज्ञान, गणित, भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषय घेऊन उच्च माध्यमिक म्हणजे 12वी उत्तीर्ण केलेली असावी. आता इथे एक गंमत काय आहे, पर्सेंटेज सांगितलेले नाहीत, म्हणजे 12वीला तुम्हाला हे 4 विषय पाहिजे. म्हणजे आर्ट्स वाला पण आपला मित्र आला, बघा कोण आला, आर्ट्स वाला आपला मित्र आला, बरोबर आहे, कॉमर्स वाला पण आला आणि सायन्स वाला पण आला, बरोबर आहे. हेच सगळे विषय असतात ना आपल्याला, पण पर्सेंटेजची अट आहे का, नाही. ओके, पुढचा मुद्दा,
अनुसूचित जमाती म्हणजे इथे काय आहे, एसटी, एससी नाही, एसटी प्रवर्गातील उमेदवाराने माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाल्य हा माध्यमिक शालांत म्हणजे 10वी परीक्षा उत्तीर्ण असावा. लक्षात घ्या, कोण कोण आहे, माजी सैनिक आहेत, एसटी प्रवर्गातील व्यक्ती आहे किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात गंभीर म्हणजे मरण पावलेले आहेत किंवा गंभीर जखमी झालेले आहेत असे वनखबरे आणि वन कर्मचाऱ्यांचे जे पाल्य आहे, जे पुत्र पुत्री कोणी असेल, तर तुम्ही फक्त 10वी पास केलेली असेल तरी सुद्धा तुम्ही एलिजिबल आहात. ठीक आहे. आणि तिसरी महत्वाची अट काय, की कोणी असू द्या, तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान म्हणजे लिहिणे वाचणे असणं गरजेचं आहे आणि बोलणे हे करता येणं गरजेचं आहे. वनरक्षक काय करतात जंगलात. ओके, लक्षात घ्या, आपल्याकडे काय आहे महाराष्ट्रामध्ये 11 वनवृत्त आहेत. काय आहेत बघा, 11 वनवृत्त. आता तुमच्या जिल्ह्याच्या आजूबाजूला जे असेल, जे क्षेत्र असेल, जो प्रादेशिक भाग असेल, तिथेच तुम्हाला नोकरी लागणार आहे, हेही पॉझिटिव्हली बघा. समजते. बघा पुन्हा एकदा पात्रता सांगते. ओपन उमेदवाराने किंवा इतर सर्व 12वी पाहिजे, 12वी साठी एक विषय पाहिजे, एकतर विज्ञान, एकतर गणित, एकतर अर्थशास्त्र किंवा भूगोल यापैकी एका विषयात तरी 12वी म्हणजे 12वी पास होताना एक विषय पाहिजे, मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. ओके. आणि अनुसूचित जाती, माजी सैनिक, खबरे, जखमी झालेले नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातले आणि वन हे कर्मचाऱ्यांचे जे पाल्य असेल त्यांनी केवळ 10वी पास केलेली असेल तरी सुद्धा तुम्ही एलिजिबल आहात. आता विचार करा व्हिडिओ स्टॉप करून, तुम्ही आहात का या कॅटेगरीमध्ये, तर पुढे बघायला हरकत नाही डेफिनेटली. ओके, पुढे बघूया. वयोमर्यादा इंटरेस्टिंग, लक्षात घ्या. ओपन कॅटेगरी जी असणार आहे हा, त्याला 18 ते 27 वर्ष दिलेले. ओके. आता रिझर्व कॅटेगरी आहे किंवा अनाथ आहे, लक्षात घ्या, ऑर्फन अनाथ, तर त्यांना 18 ते 32 वर्षाचं दिलेलं. ओके. खेळाडू जे आहेत स्पोर्ट्स पर्सनला 18 ते 32 दिलेला आहे. ओके. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त जे कॅन्डिडेट आहे त्यांना 45 वय दिलेलं आहे. म्हणजे फक्त प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त जे आहेत त्यांना 45 ही वयाची अट आहे. ओके. परंतु जे खेळाडू आहेत, लक्षात घ्या, जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना 32 आहे. रिझर्व कॅटेगरी आणि अनाथ, रिझर्व कॅटेगरी म्हणजे लक्षात घ्या एससी, एसटी, ओबीसी, ओके, हे सगळे येतील. आणि याच्या लक्षात घ्या ईडब्ल्यूएस आहे, एससीबीसी आहे किंवा दुसरे जे काय, तर ह्याच्याबद्दलची डिटेलिंग ही आपल्याला नोटिफिकेशन मध्ये क्लिअर होईल. इज दॅट क्लिअर? सो इथे 32 वर्षाचा आहे. पुन्हा एकदा बघा, अमागास, अमागास म्हणजे ओपन, हा 18 ते 27, मागासवर्गीय, अनाथ आणि हे त्यांना 18 ते 32. ओके. प्रावीण्यप्राप्त खेळाडू, खेळाडू कोणताही असू द्या त्याला 32च आहे. माजी सैनिक 18 ते 27 अधिक सैनिकी सेवेचा कालावधी आणि 3 वर्ष एवढं दिलेलं आहे. ओके. आता सैनिकी सेवेचा कालावधी म्हणजे सैनिकी सेवा समजा 8 वर्षाची केलेली असेल तर लक्षात घ्या 27 अधिक 8 35 अधिक 3 वर्ष म्हणजे 38 वर्ष. मी एक एक्झाम्पल दिलं बरं का. आता प्रत्येकाचा सैनिकी सेवेचा कालावधी किती असेल ते चेक करावं. ओके. त्याच्यानंतर मागासवर्गीय, अनाथ ह्याच्यासाठी बघा सेम सेम केलेलं आहे, काय 32 वर्ष. ओके. ओपन असतील माजी सैनिक, हे ओपन मधले असतील तर त्यांना 27चा क्रायटेरिया आहे आणि ह्यांना 32चा आहे. बाकी 3 वर्ष आणि सैनिका सेवेचा कालावधी हे समान आहे. ओके. प्रकल्पग्रस्त 45, भूकंपग्रस्त 45, पदवीधर अंशकालीन कर्मचारी 55 आणि रोजंदार मजूर 55. ठीक आहे. आता तुम्ही तुमच्यापैकी ह्याच्यात कोण कसं येतंय याचं तुम्ही योग्य परीक्षण करून ठेवाल. ठीक आहे. चलो पुढचा मुद्दा आहे परीक्षा पद्धत. काय आहे ह्याची परीक्षा पद्धत नीट समजून घ्या. परीक्षा म्हणजे जे फायनल रिझल्ट जो असतो तो 200 गुणांचा लागतो. किती? सॉरी, फायनल जो रिझल्ट आहे 200 गुण. आता ह्या 200 गुणांमध्ये लक्षात घ्यायचं, पुन्हा एकदा नीट सांगते, 120 गुण हे तुम्हाला असणारे लेखी परीक्षेवर. कशावर असणारे? लेखी. म्हणजे तो जो सिलेबस आहे तो इकडे. ओके. हा आपण डिस्कस करूया. मग आता 80 गुण कुठे आहेत? हे 80 गुण हे तुमच्या फिजिकलवर असतात. फिजिकलची पण मी डिटेलिंग माहिती तुम्हाला देते आहे. पहिल्यांदा 120 गुण कसे आहेत ते समजून घ्या. तर बघा, सामान्य ज्ञान 4च विषय आहेत आणि 30 गुण. पण बाळांनो इथे 15 प्रश्न, 15 प्रश्न, 15 प्रश्न, 15 प्रश्न असे सगळे मिळून फक्त आहेत 60च प्रश्न.
ओके, म्हणजे 60 प्रश्न, 120 गुण आणि 120 मिनिटं पण मिळतात. ओके. आता सामान्य ज्ञान काय बघा, सामान्य म्हणजे जीके जे म्हणतात, जीकेच्या सोबत म्हणजे महाराष्ट्र राज्याचा भूगोल व इतिहास, वन, पर्यावरण, हवा, हवामान, जैव विविधता, वन्यजीव आणि पर्यावरण संतुलन याच्यावर आहे. आता सामान्य ज्ञान हा घटक वेगळा दिलाय, म्हणजे अर्थशास्त्र किंवा हे राज्यशास्त्र हे नसणार का, तर आहेत. जसं आता डीपीएसपी मध्ये बघा आपलं म्हणजे मार्गदर्शक तत्व, राज्यशास्त्रामध्ये भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्व, तर तिथे सुद्धा वन आणि पर्यावरण ह्याच्याशी संबंधित एक कलम आहे, आठवलं का, 48A. ओके, तर ते कलम इथे विचारलं जाऊ शकतं, कारण त्यांनी सामान्य ज्ञान अशी ब्रॉड कॅटेगरी टाकलेली. समजते. त्याच्यानंतर बघा बौद्धिक चाचणी, 15 प्रश्न, 30 गुण. अंकगणित आणि बुद्धिमत्ता असे दोन्हीही घटक याच्यामध्ये इक्वली येतात. नेक्स्ट आहे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण. समजलं. व्याकरणाचे पण 15 प्रश्न आणि 30 गुण तुमच्याकडे येतात. क्लिअर आहे इथपर्यंत. म्हणजे लेखी परीक्षा ही 120 गुणांसाठी होते आणि त्याच्यासाठी तुम्हाला 60च प्रश्न, अँड देर इज नो निगेटिव्ह मार्किंग. नकारात्मक गुण पद्धती नाही. नो निगेटिव्ह मार्किंग. ठीक आहे, हा मुद्दा प्रामुख्याने डोक्यात ठेवायचा. ओके, चला पुढे जाऊया. येस, हा जो अभ्यासक्रम संपूर्णपणे तुम्ही बघितला, याच्यामध्ये आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना जो घटक मनामध्ये, म्हणजे जेव्हा राज्यसेवेची परीक्षा होती ना, तिथपासून आता ज्या खालच्या परीक्षा आहेत आपल्या गट क गट ड च्या सगळ्या होता, सगळीकडे ज्या विषयाची आपल्याला गरज नसताना जी भीती आहे ती आहे इंग्रजी व्याकरणाची. ठीक आहे बाबा, मी तर हे चांगलं करेन, मी ते चांगलं करेन, मग नाही, असं नाही होत. इंग्रजी व्याकरण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी बालाजी सरांनी काय आणले बघा, स्पेशल इंग्लिश बॅच आणलेली. ही दुसरी बॅच आहे या वर्षातली. पहिली बॅच सक्सेसफुली कंप्लीट केलेली आहे. ही बॅच तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मिळणार आहे. आपल्या ह्या बॅचचं टार्गेट काय असणार आहे, 15 पैकी 15 गुण आपल्याला मिळाले पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये ग्रामर म्हणजे व्याकरण आणि इंग्रजीचा जो शब्दसंग्रह आहे, या दोन्ही घटक कंप्लीट होणार आहे. ह्याची प्राइस आहे, हे प्राइस नाही म्हणणार मी कधीच, कुठच्या बॅचला प्राइस नाही म्हणत. याचं मूल्य आहे 999 रुपये. लक्षात आलं, किती आहे, 999. सो ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण डिटेलिंग माहिती मी दिलेली आहे. ऍप डाउनलोड करा आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करा. आलंय लक्षात. सो आता पुढे बघूया. शारीरिक पात्रता आपण बघितली. शारीरिक पात्रता किती गुणांसाठी बघितली, येस येस, कमेंट सेक्शन मध्ये पटकन. किती आहे, 80 गुण. सॉरी, ती मैदानी चाचणी, आय एम सॉरी, ही मैदानी चाचणी आहे. पण आता अर्ज कोण करू शकतो, शारीरिक पात्रता काय, तर लक्षात घ्या. पुरुष 163 सेंटीमीटर त्याची उंची असली पाहिजे, आणि स्त्री असेल तर तिची 150 सेंटीमीटर पाहिजे. बरोबर. आणि छातीचा घेर पुरुषांसाठी फक्त न फुगवता, लक्षात घ्या, न फुगवता 79 आणि फुगवून 84 सेंटीमीटर पाहिजे. बरोबर. आणि वजन तर वैद्यकीय म्हणजे आपला एक बॉडी मास इंडेक्स असतो, बरोबर आहे, एवढ्या हाईटचं एवढं वजन असं एक असतं बॉडी मास इंडेक्स, तर त्यानुसार असलं पाहिजे वजन. वैद्यकीय मापानुसार उंची आणि वयाच्या योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे. कळलंय. फक्त हाईट म्हणजे उंची, छातीचा घेर पुरुषांसाठी आणि काय दिलेलं आहे, वजन, या घटक आलेले आहे. क्लिअर. आणि स्त्रियांसाठी पण सेम आहे. स्त्रियांसाठीची हाईट किती आहे, 150 सेंटीमीटर. पुरुषांसाठीची हाईट किती आहे, 163 सेंटीमीटर. ठीक आहे. आता बघा, अनुसूचित जमातीमधील उमेदवार असेल म्हणजे एसटी कॅटेगरीचा, जो फक्त 10वीच्या आधारे परीक्षा देऊ शकतो, हो की नाही, तर त्याला काय आहे, त्याची उंची किमान 152 आणि जी स्त्री असेल एसटी कॅटेगरीतली तिला 145 सेंटीमीटर पाहिजे. ठीक आहे. आणि ह्यांना छातीचा घेर किती असता पाहिजे, सेम आहे, 79 न फुगवता, लक्षात घ्या, आणि फुगवून फक्त 84 सेंटीमीटर. आणि वजन, यांना सुद्धा वजन तेवढंच दिलेलं आहे. बघा लक्षात घ्या, तेवढंच म्हणजे तुमच्या हाईट नुसार तुमचं वजन इक्वल भरलं पाहिजे. वनरक्षक पद आहे, वनांचं रक्षण करायचंय, खूप चालावं लागतं. पेट्रोलिंग इज द मेन ऍक्टिव्हिटी. गस्त घालणं ज्याला म्हणतात ना, ते आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला फिट असणं गरजेचं आहे ना, चालावं खूप लागणार आहे. आता जंगलात थोडी कुठे बस बिस मिळणार आहे तुम्हाला किंवा रिक्षा मिळणार आहे, अचानक तुमची गाडीच बंद पडली तर काय करा. सो फिजिकली फिट असणं गरजेचं आहे. म्हणून काय दिलेलं आहे, ही शारीरिक पात्रता नमूद केलेली आहे. तुम्ही नमूद करून घेतली का,
कळलंय का तुम्हाला नेमकं शारीरिक पात्रतेमध्ये काय काय लागणार आहे? हा, आता पुढे बघूया. मैदानी चाचणी. ओके, मैदानी चाचणी म्हणजे 80 गुण जे मी तुम्हाला आताच मगाशी सांगितले. किती? सॉरी, 80 गुण. तर आता इथे आपल्याला दोन घटक बघायचे. पुरुष. ओके, पुरुषांना एकूण 5 किलोमीटर रनिंग आहे, धावायचे. ओके, तर जो व्यक्ती 17 मिनिट मध्ये कंप्लीट करेल, 17 मिनिट किंवा त्याच्या आत येईल, त्याला असणारे पूर्ण 80 गुण. लक्षात आलं? जो व्यक्ती 17 ते 18 मध्ये असेल त्याला असणारे आहे 70. जो व्यक्ती 18 ते 19 मध्ये असणार आहे त्याला असणार आहे 60. जो व्यक्ती 19 ते 20 मध्ये असणार आहे त्याला असणारे 50. आणि अशा प्रकारे इथून पुढे -5 आहेत, -5 अशा प्रकारे 29 मिनिटाच्या वर गेलं. लक्षात घ्या, काय म्हटलंय? 29 मिनिटाच्या वर तर तुम्ही अनुत्तीर्ण. काय झाले? अनुत्तीर्ण. अनुत्तीर्ण म्हणजे तुम्ही स्पर्धेच्या बाहेर फेकल्या गेले. इज दॅट क्लिअर? समजतंय बाळांनो? येस. ही क्रायटेरिया जी पुरुषांची मी सांगितली ही तुम्हाला लक्षात आली. अशीच सेम टू सेम महिलांसाठी आहे. ओके, पण महिलांना काय केलेलं आहे लक्षात घ्या. महिला इथे त्यांना दिलेले आहे 3 किलोमीटर. ओके, आता हे 3 किलोमीटर 12 मिनिटात त्यांना कव्हर करायचंय. 12 मिनिटात, तर तुम्हाला पूर्ण 80 गुण. ओके, मग 12 ते 13 70, 13 ते 14 60, 14 ते 15 50. ओके, असं असं करत 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 ते तुम्हाला शेवटपर्यंत. आणि -5 -5 -5 -5 असे मिनिटं तुम्ही कॅल्क्युलेट करा. लक्षात येते? अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस खाली उतरणार आहात आणि 20 मिनिटाच्या वर तुमची गेलेली असेल तर महिला कॅन्डिडेट ही स्पर्धेपेक्षा बाहेर आहे. समजतंय? महिलांसाठी हे क्रायटेरिया दिलेलं आहे. म्हणजे जर का तुम्ही मैदानी चाचणीचा आत्तापासून एकदम स्ट्रॉंग अभ्यास केला तर तुम्हाला 80 मार्क मिळवण्यापासून किंवा 80 ते 70 ते मध्ये म्हणताच येत नाही, तर 80 किंवा 70 एवढा मार्क मिळवण्यास कोणी रोखू शकत नाही. ओके, आता 120 मार्कांपैकी बघा, मी तुम्हाला गणित समजवते. 120 मार्कांपैकी साधारणपणे तुम्ही 90 मार्क मिळवले आणि इथे कन्सिडर करा की तुम्ही 60 मार्क मिळवले, तरी 150 झाले. ठीक आहे, पण 150 म्हणजे तुम्ही थोडेसे काठावर येता. मग त्याच्यावर काय जायचं? इकडून 10 मार्क वाढवा, म्हणजे 90चे इथून 100 करा आणि इकडून 10 मार्क वाढवा, म्हणजे 70 करा. साधारणपणे 170 मार्क म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला रेंजमध्ये राहण्याची, म्हणजे तुम्ही लिस्टमध्ये येण्याची शक्यता राहते. ओके, आता या मैदानी चाचणीनंतर काय माहिती का? एक आहे स्टॅमिना टेस्ट. ओके, स्टॅमिना म्हणजे तुम्ही किती हे करू शकता, किती स्ट्रॉंग राहू शकता. तर इथे काय केलेलं आहे? इथे 4 तासाचा वेळ दिलेला आहे. किती? 4 तास. ओके, आता इथे पुरुष, इथे महिला. लक्षात आलंय? पुरुषांना 4 तासात 25 किलोमीटर चालायचे. चाला, धावा, पळा, काही पण करा, पण 4 तास 25 किलोमीटर. आणि हेच प्रमाण महिलांना 16 किलोमीटर दिलेलं आहे. 4 तासामध्ये 16 किलोमीटर धावा, पळा, काय पण करा, चालत या, कसे पण पळा. आणि हे कम्प्लीट केलं. आणि ही कशी आहे? ही मार्क धरणार आहे का? नाही. ही जी टेस्ट आहे ही फक्त तुमची क्वालिफाईंग टेस्ट आहे. ओके, क्वालिफाईंग म्हणजे तुम्हाला ही टेस्टला मार्क नाहीयेत, पण फक्त तुम्हाला प्रोसेस कंप्लीट करायची. आणि हे म्हणजे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुमचं मैदानी चाचणी पण झालेली आहे. ओके, मग तुमचं लेखी परीक्षा पण आलेली आहे, मग तुमची स्टॅमिना टेस्ट होते आणि त्याच्यानंतर तुमचा फायनल रिझल्ट लागत असतो. ठीक आहे, एवढं सोपं आहे. वनरक्षक जास्त हे नाही, 12वी बेसिसवर आहे. आणि बरेचसे विद्यार्थी मित्र आपण पाहिले, आपण सगळा क्रायटेरिया डिटेलमध्ये पाहिला. सो पुन्हा एकदा हवं तर जाऊन तुम्ही पात्रता आणि वयोमर्यादा पाहून घ्या, म्हणजे क्लॅरिटी आहे. आता बघा, सगळं एका साईडला आपण एवढी मेहनत करतो कशासाठी? पैसे कमवण्यासाठी आणि सिक्युरिटीसाठी. तर ह्याची जी श्रेणी आहे ही आहे S7. म्हणजे जो पगार आहे तो 21,700 पासून जो सुरू होतो तो 69,900 पर्यंत राहतो. ओके, म्हणजे एवढा लगेच मिळत नाही. क्लिअर करू द्या. ओके, खूप सारे काय म्हणतात ना त्याला, भत्ते वगैरे पकडून, भत्ते वगैरे पकडून हा तुम्हाला 40,000 पर्यंत जातो पहिल्या महिन्यापासून. आणि याच्यामध्ये
इन हँड किती पडतो, तर साधारणपणे लक्षात घ्या 3,000 रुपये कट होतात. कशाचे, ते प्रोफेशनल टॅक्सेस वगैरे वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात, हे कट होऊन 37,000च्या आसपास पहिल्या महिन्यापासून पगार हातात पडतो. ओके, पहिल्या वर्षी हा एवढा पगार असतो. नंतर लक्षात घ्या याच्यामध्ये प्लस 3% फर्स्ट इयर, प्लस 3%, प्लस 3%, म्हणजे जेवढा, हे काय आहे, दरवर्षी हे वाढत जातं. दरवर्षी इन्क्रीज 3-3% ह्याच्यात वाढत जातं. बघा आताची जी आपली हे आहे वेतन आयोगानुसार 7वा वेतन आयोग सुरू आहे, बरोबर आहे. बघा मागचा जो वेतन आयोग होता केंद्रात 2016 लागला, महाराष्ट्रात 2019 इलेक्शनच्या आधी लागला. आताचा जो आहे तो 26 अपेक्षित आहे, म्हणजे केंद्र 10 वर्षांनी करतं याप्रमाणे 26 जरी लागला, केंद्राने केला की त्याच्यानंतर राज्याला करणंच करणं आहे, बरोबर आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, राज्य काय करेल इलेक्शनच्या आधी, आता नेक्स्ट इलेक्शन होपफुली हे गव्हर्नमेंट सगळं व्यवस्थितपणे वर्क झालं तर 29 मध्ये ते आपले नेक्स्ट इलेक्शन लागतील, तर नेक्स्ट इलेक्शनच्या आधी आपली ही वेतन श्रेणी लागू होईल. पण लक्षात घ्या केंद्राने जेव्हापासून लागू केलेली असते ते राज्य जेव्हापासून लागू करेल हा जो मधला पिरियड आहे त्याच्यामध्ये एरर मिळून जातात. ठीक आहे, त्यामुळे पे स्केल एकदम ट्रिमेंडस. आणि अजून एक गोष्ट सांगते, आता जो 7वा वेतन आयोग चालू आहे, तुमचा जो 8वा वेतन आयोग येणार आहे त्यावेळेस तुम्हाला 2.5 पट पगार वाढ आहे. किती, 2.5 पट. ठीक आहे, त्यामुळे हलक्यात घेऊ नका हे जे सगळं सांगितलंय ना, एवढा अभ्यास करून किंवा असं समजा की ओव्हरऑल सगळं काय तुम्हाला मोटिवेट करणं हा एक उद्देश आहे. त्याच्यापेक्षा महत्वाचं काय माहितीये का, आपल्यासाठी एवढ्या संधी असतात आणि आपण त्याच्यापासून अनअवेअर का असतो, अनभिज्ञ का असतो, तर तुम्ही राहू नका, ऍटलिस्ट हालचाल करायला सुरुवात करा. म्हणून हा प्रामाणिक प्रयत्न आहे आमचा. लक्षात आलंय. चलो नेक्स्ट बघूया आता ह्या पदाची कामं काय काय असतात, म्हणजे वनरक्षक वाला माणूस नेमकं काय काय करतो. तर बघा जंगलाची गस्त घालणे, ओके, त्याच्यानंतर वन्यजीवांचं संरक्षण करणे, अनधिकृत जे बांधकाम अतिक्रमण असेल ते रोखायचंय, वनसंपत्तीचं संरक्षण करायचंय, वन दुरुस्ती व वृक्षारोपण कामात सहभागी व्हायचंय, वनगृह, त्याच्यानंतर पोस्टची देखरेख करणे, नैसर्गिक आपत्ती काळात मदत करणे, जनजागृती आणि शालेय सहली ज्या वनात येतात त्यांना सगळ्यांना मार्गदर्शन करणे. ओके, आणि हे काम करण्यासाठी तुम्हाला वनसेवक असणार आहेत. वनसेवकाची पदवी ही 10वीच्या आधारे निघणार आहे. अजून त्याचं शासकीय प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे लवकरच ती सुद्धा संधी आपल्याला असणार आहे. ते गट ड संवर्गातील पद असेल, हे गट क च आहे. ठीक आहे, पगारात काही एवढा विशेष फरक पडत नाही. आता जो व्यक्ती वनरक्षक म्हणून सिलेक्ट होईल त्याचं प्रमोशन, पहिला तो वनरक्षक होईल, मग तो वनपाल होईल आणि त्याच्यानंतर तो फॉरेस्ट रेंजर या पदावर रिटायर होऊ शकतो. फॉरेस्ट रेंजर हे राज्यसेवेतून भरणारं पद आहे, लक्षात घ्या. ओके, तिथपर्यंत प्रमोशन आपल्याला अवेलेबल होणार आहे. गॉट इट. नेक्स्ट बघूया. येस, इथे मी तुम्हाला वनरक्षकची संपूर्ण माहिती दिली. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर लवकरात लवकर ऍप डाउनलोड करून बॅच जॉईन करून घ्या. आणि प्लस ज्यांना स्पेशली इंग्लिश वोकॅबलरीची भीती वाटते किंवा सराव उत्तम व्हावा असं वाटत असेल त्यांनी बालाभैयाचं कम्प्लीट वोकॅब बुक अवेलेबल आहे, ते बुक करा. आता त्या बुकची वैशिष्ट्य काय, तर एकतर सगळ्यात महत्वाचं तुम्ही कोणतीही शासकीय परीक्षा द्या त्याच्यासाठी उपयुक्त आहे. ओके, इंग्लिश शब्दांची उकल चित्राच्या माध्यमातून केलेली आहे, फ्लो चार्टचा वापर, डायग्राम केलेले आहे. ओके, त्याच्यात 100+ सराव पेपर आहे. आणि मेन गोष्ट ते म्हणजे जे इंग्रजी शब्द आपल्याला कळायला कठीण जातात त्याचं मराठीत स्पष्टीकरण केलेलं आहे. ओके, एस चांद पब्लिकेशन द्वारे हे पुस्तक आहे, हे सगळीकडे अवेलेबल आहे. तर तुम्ही हे पुस्तक घेऊन ह्याचा जास्तीत जास्त वापर करू शकता. समजलं. आणि जाण्याआधी सगळ्यांना एकच सांगणं आहे की आपण मराठी माणसं काय करतो, आपण फक्त चर्चा करतो आणि त्याच्यावर एक्झॅक्टली काम किती करावं याचं नियोजन करत बसतो, पण आपण कृती लवकर करत नाही. ओके, सो आपण आपलं हे फीचर जे आहे ते बाजूला ठेवूया आणि आपण जास्तीत जास्त कृती करण्यावर भर देऊया. समजतंय. सो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून अशा कोणत्या पदांची माहिती तुम्हाला हवी आहे, अजून काय अपेक्षित आहे, कमेंट सेक्शन मध्ये टाका. आमची टीम लवकरच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. आलं लक्षात. सो मी आता इथेच थांबते. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओ. जय हिंद.